हॅलो एव्हरीवन, माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी करणार आहे. सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि मी कपडे पाण्यात भिजत टाकत आहे. आंघोळ वगैरे झाली माझी आणि देवबत्तीसुद्धा झालेली आहे. नाश्ता वगैरे झाला आणि आता कपडे धुवायला घेणार आहे मी. माझ्या मुलालासुद्धा मी नाश्ता भरवला आहे आणि तो खेळत आहे बाजूला. तर मी आता थोडीशी तो फ्री आहे तर मी माझे कपडे पण धुवून घेते घरातलं. आणि आता असंच कामं थोडी करून घेते घरातली. तर काय करणार, आपल्याला सर्व रोज कामं करावंच लागते लेडीजला. तर बायकांना तर माहितीच असेल, आपण हाऊसवाईफ आहे तर आपल्याला ही रोज कामं करायला लागतात. की आपल्याला असं नाही की आपण घरी हाऊसवाईफ आहे म्हणून का आपल्याला काही काम नसते, तर आपल्याला पण खूप कामं असतात. आणि काही जणं वाटते ह्या घरी बसून काय करत असतील, ह्यांना काय काम नसेल आणि म्हणूनच हे असं म्हणजे आराम करतात, ह्यांना कोण बोलायला ना, असं तसं काही जण म्हणजे निंदा करतात लेडीजची. असं काही नसते, आम्हाला पण खूप काम असते. हाऊसवाईफला पण खूप काम असते, सगळं काय सांभाळावं लागते. आता माझा पण लहानच मुलगा आहे, छोटा मुलगा आहे, त्याला पण बघते मी, सगळं घरातलं कामं पण करते. अख्खा दिवस निघून जातो त्याच्यातच. तर हे काही नाही समजत, त्यांना वाटते मस्त मजा करत असेल, घरी एकटीच असते, घरात कोण नाही, नवरा जातो जॉबला, तरीही तर मस्तपैकी असंच रील्स काढते ही. असं मला तर असंच बोलतात जास्तीत जास्त की ही रील्स काढते जास्त, हिला काय रील्स काढता येते, दुसरं काय हिला येत नाही, असं निंदा करतात करणारे. पण जे करतात त्यांनाच माहिती आहे की ते घरी काय करतात ते. आता आपलं कामं काय दुसरं कोण करायला येणार नाही मिळत, आपल्यालाच करावं लागणार आहे. तर आता हे थोडेसे कपडे पण मी घडी लावून व्यवस्थित ठेवून देते आहे. सगळे कपडे आमची, माझ्या मुलाची, माझ्या मिस्टराचे सर्व कपडे व्यवस्थित कपाटात घडी वाळून ठेवून देत आहे. हे धुतलेले कपडे आहेत आणि काही दिवायचे आहेत ते मोरीत टाकलं मी. त्याच्यामध्ये एक मिळालं मला भाऊचं टी-शर्ट. बघा किती माझे छोटूचे किती कपडे आहेत ते. दिवसभरात त्याला मी 4-5 कपडे चेंज करते, कारण की दिवसभरात तो खेळून असं मागतो ना, मग त्याला असंच. आता दुपार झाली आहे, त्याला थोडं खिचडी खावडली, त्याने खाल्ली नाही, थोडी ठेवून दिली. तर नंतर त्याला थोडीशी भूक लागली का आज थोडं नंतर खिचडी अजून त्याच्यातली भरवेल मी. थोडं गॅस स्वच्छ करून घेते. नाश्ता केलेला तेव्हा सकाळचा थोडासा गॅस थोडा घाण झाला होता आणि आता थोडं गॅस साफ करते आणि आता जेवण बनवायला घेते मी. जेवण बनवायला घेते तर आता असंच बघा, आता तुम्हीच बघत असतील ना, इतकी कामे झाली. आता सगळी घरात थोडं स्वच्छ केली तर वाजले किती 12 वाजले. असं काम करता 12 तर वाजले, दुपार झाली. आता जेवण बनवायला घेते मी दुपारी. आता भात ठेवते एका बाजूने गॅसवर, थोडं गॅस साफ करते. मला आता अजिबात घाण आवडत नाही, तरी पण थोडंसं गॅस साफ करून घेते, नंतर भात ठेवणारच आहे मी. स्वच्छ करते एकदम. थोडं पण मला असं काय असलं ना तर मला अजिबात आवडत नाही, तर मी स्वच्छ करून घेते. आता एका बाजूने पाणी गरम करायला ठेवलं आहेत, मग त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून तांदूळ हे करेल. तांदूळ घेते धुवून, मग पाणी उकळल्यावर मग मी त्याच्यात टाकेल तांदूळ. बघा दुपार झालेले आहे, तुम्हाला दिसत असेल बघा खिडकीतून. तांदूळ धुवून घेतले स्वच्छ पाण्याने आणि आता पाणीसुद्धा उकळलं. आता त्याच्यामध्ये थोडं तांदूळ टाकून घेते मी, मग ते शिजत राहील. तेवढ्यात मी दुसरं काम करणार आहे. भात शिजेल तेवढं दुसरं काम करायचं आपलं. आता अजून माझी खूप बाकीच आहेत, भरपूर कामं बाकी आहेत थोडी. भांडी आहेत ती नाश्त्याची सकाळची, बाबूला खिचडी बनवलं त्याचं थोडंसं भांडी, कुकर वगैरे हे सर्व आता घासून घेते. जेवण एका बाजूला ठेवलं आहे भात बनवायला, तर इकडनं भांडी घासून घेते. जेवण होतं आता भांडी घासते.
नंतर भांडी घासून झाल्यावर सगळं कामं झाल्यावर मग मला वेळ भेटला की थोडा रील काढेल किंवा थोडंसं माझं फोटोशूट करून घेईल. तुम्हाला एक दिवस मी माझं फोटोशूटचं सुद्धा ब्लॉग दाखवणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला बघायचं आहे का माझा ब्लॉग फोटोशूट करताना, म्हणजे मी कसं फोटोशूट करते, एकटी कसं फोटोशूट करते घरात. माझा मुलगा पण असतो, तो पण खूप हैराण करतो असं फोटोशूट वगैरे करताना. स्टँड वगैरे पाडायला येतो, सांभाळून ठेवावं लागते, अंगावर वगैरे पडलं पण मी कसं तरी सांभाळते त्याला. तर तुम्हाला दाखवेल मी एके दिवशी ब्लॉगमध्ये. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, बघायचं असेल तर सांगा, मग मी दाखवेल, हा ब्लॉगसुद्धा दाखवेल फोटोशूटचा. इंस्टाग्रामची ID माझी आहे पिंकी माची करून, तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. आता भांडीसुद्धा असं सगळी घासून झालेली आहेत. सगळं कामं आता झाली, नंतर भांडी लावून घ्यायची. आता ती थोडीशी भांडी ठेवली आहे बाजूलाच, अशी घासून वगैरे स्वच्छ धुवून, तर नंतर लावून घेईल मी भांडी. तेवढ्यात भात शिजत आहे, अर्धं शिजलं असेल. भात झाल्यानंतर अजून मला भाजीसुद्धा करायची आहे. 12 तर